ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर ते महत्त्वाचं आहे सांगणं, की मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं की अजून अनुभवाचे व्हिडिओ आहेत आणि मला ते पटपट शेअर करता होत नाही आहे. तर एक 7-8 दिवस थांबा. जे जे पण नवीन अनुभव शेअर करणार आहेत, त्यांनी एक 7-8 दिवस थांबा. म्हणजे मी रिटर्न कॉल करेन. ज्यांना पण म्हणजे अनुभव शेअर करायचे त्यांना रिटर्न कॉल करेन. बऱ्याच जणांनी कॉल केलेले होते, 4-5 कॉल आलेले होते. तर त्यांना मी रिटर्न कॉल करेन. आणि WhatsAppला मी परवा सांगितलेलं होतं, तरी पण 2-3 जणांनी परत अनुभव शेअर केलेले आहेत. तर आता कोण नवीन जर शेअर करणार असेल, तर एक 7-8 दिवस थांबा. म्हणजे हे आधी शेअर करून घेते. मग मी नवीन अनुभव जर तुम्ही पाठवले तर मग मला पण व्यवस्थित शेअर करता येतील. तर एकदम आले की असं वाटतं, अरे बापरे! आता हे कधी असं आपल्याकडून होणार, असं हे होतं. तर एक 7-8 दिवस थांबा. का तर माझ्याकडनं पण ते रोजच्या रोज होईना झालेलं आहे. तर आय होप तुम्ही समजून घ्याल. तर आजचा जो अनुभव आहे, तो त्या ताईंनी सांगितलेलं होतं, की म्हणजे गुरुपुष्यामृता दिवशीच शेअर करा. त्यांनी खूप म्हणजे खूप आर्जव करून बोललेल्या होत्या, की ताई काहीही होऊ दे, नाहीतर आज पण मी व्हिडिओ करणार नव्हते खरं तर. पण त्यांनी खूप हे सांगितलेलं होतं आणि तरीसुद्धा, आणि ते आईंच्याच मनात होतं, त्यामुळे ते बरोबर आजच्या दिवशीच ते शेअर झालं. नाहीतर म्हणजे असू दे ताई नंतर करते असं करून मी केलं पण असतं कधी, असं झालं असतं तर. पण ते आईंच्याच मनात होतं, की आजच तो शेअर झाला पाहिजे त्यांचा अनुभव. आणि त्यांनी मला खूप आधी सांगितलेलं होतं. त्यांना असं वाटलं पण नसेल, की त्या ह्याच्यामध्ये येईल. पण त्या आईंची इच्छा होती, त्यामुळे बरोबर गुरुपुष्यामृता दिवशीच त्यांचा अनुभव शेअर होतोय. तर गुरुपुष्यामृतच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांच्या अनुभवाकडे येते, सॉरी, त्यांच्या अनुभवाकडे येते. तर ह्या ज्या ताई आहेत त्या कोल्हापूरच्या आहेत. आता त्यांनी म्हणजे सासर त्यांचं कोल्हापूर आहे, माहेर त्यांचं गडिंग्लज. ते माहेर आहे, कोल्हापूर हे सासर आहे त्यांचं. आणि त्यांनी जे राहतात, ते चिंचवडमध्ये राहतात. म्हणजे सर्व्हिस निमित्तानं ते दोघंजण चिंचवडमध्ये आहेत. तर त्या म्हणत होत्या, गेली 18 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे. आणि तुम्हाला सांगू, म्हणतात सुरुवातीला मी ज्यावेळेला आईंच्या मार्गात आले, त्यावेळेला म्हणजे नुकतंच माझी डिलिव्हरी झालेली होती म्हणतात. बाळ अगदी छोटं होतं माझं, 3-4 महिन्याचं असेल. आणि त्या काळामध्ये म्हणजे बारशाच्या निमित्तानं सगळेजण एकत्र आलेले होते म्हणतात. बारसं ज्यावेळेला झालं बाळाचं, तर त्यावेळेला माझ्या सासूबाईंच्या मैत्रिणी आलेल्या होत्या म्हणतात. 1-2 मैत्रिणी आलेल्या होत्या सासूबाईंच्या. आणि त्या आईंच्या मार्गातल्या होत्या. दोघीही आईंच्या मार्गातल्या होत्या म्हणतात. आणि त्यांनी आम्हाला आईंचा मार्ग सुचवलेला होता. म्हणजे सुचवलेला होता म्हणजे असं त्यांनी काही हे नाही केलं म्हणतात. फक्त 1-2 अनुभव सांगितले आम्हाला, की आईच्या मार्गात असं-असं अनुभव. आणि ते बोलताना असं बोलल्या, की म्हणजे आता मला मुलगा झालेला होता म्हणतात. आणि तर त्यांना म्हणजे निघताना दोघींनी असा म्हणजे चर्चा झाली असेल त्यांची. तर त्या निघताना अशा बोलल्या, की मला असं वाटतंय आज, की जिलेबीचं जेवण असावं. आणि मला जिलेबी खूप खाऊ वाटायला लागल्या. आईनी जिलेबीचं जेवण ठेवावं. असं म्हणजे त्यांचं येताना बोलणं झालेलं होतं. त्या दोघीपैकी एक जण म्हणत होत्या. तर त्या म्हटल्या, मुलगा झालाय, जिलेबी कसं ठेवतील? दुसऱ्या बोलल्या, जिलेबी कसं ठेवतील, की मुलगा झालाय त्यांना. असं हे झालं म्हणल्या, त्यांची चर्चा झालेली होती. तर नाही, पण मला आज खूप खाऊ वाटायला लागल्या आणि आईंच्या कृपेने जिलेबीच असावं. आणि काय झालं म्हणतात त्यावेळेला, काही आता एवढं आठवत नाही, पण लाडू ठरलेले होते म्हणतात, पण जिलेबी आणलेली होती म्हणतात. कमी पडली म्हणून आणलेली होती का काही आता मला इतकंसं आठवत नाही म्हणतात. पण जिलेबी त्यावेळेला आणलेली होती म्हणतात आणि खूप नंतर उरली. आणि ती जिलेबी त्यांना जाताना म्हणजे पॅक करून पण अशी पिशवी भरून दिलेली. तर ते बोलता बोलल्या,
मी म्हटले ना, त्या दुसऱ्यांना सांगत होत्या म्हणजे त्या दोघी तिघी माझी सासूबाई आणि त्या दोघी जणी अशा बसलेल्या होत्या. म्हणलं, "मी तुला म्हणलेलं का नाही आईंनी इच्छा पूर्ण केली." मला मी येतानाच म्हटलं, "आई जिलेबी देऊ देत." आणि मग ते बोलता-बोलता असं झालं, विचारणं झालं वगैरे. मग त्यांनी सांगितलं, की आज जिलेबी खूप खाऊ वाटत होती आणि मी बोलले, की जिलेबी. तर ही मला बोलली, की मुलगा झालाय, जिलेबी कसं ठेवतील? आणि तर बघ आईनी खायला पण दिली आणि एवढी पिशवी भरून पण दिली आणि हे ज्यावेळेला त्यांचं हे झालं, तर त्यावेळेला मग ते आईंचे विषय निघाले, आईंचे अनुभव निघाले. आई कशा आयुष्यात आल्या, आईनी कसे-कसे म्हणजे प्रत्येक वेळेला कसे म्हणजे आपण म्हणतो ना, गुरु एक-एक वेळेला असे हे देतात, शिक्षा देतात, की परत फिरून पटकन ताळ्यावर आलं पाहिजे आपण. त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगत गेले आणि माझं बाळ छोटं होतं. मला खूप ते चांगलं वाटलं ऐकायला वगैरे ते. तर मी म्हटलं, "मी आता केलं तर चालेल का? आतापासून सुरुवात केली तर चालेल?" "अरे, मरेपर्यंत कधीही आपण करू शकतो. त्या मरताना सुद्धा सुरुवात केली तरी चालते." असं त्यावेळेला त्यांनी बोलल्या आणि मी म्हटलं, "तुमच्याकडे काही आहे का आत्ता पुस्तक वगैरे? आईंचं पुस्तक वगैरे काय आहे का वगैरे?" तर त्यांनी म्हटल्या, "हो, आहे पुस्तक वगैरे." आणि माझं लग्न पण त्यावेळेला नवीन-नवीनच झालेलं होतं म्हटल्या. तर मला पण सासूबाईंनाच माहीत नाही तर तिथं मंदिर असून सुद्धा मला कसं माहिती असणार म्हटल्या. तर त्या मग म्हटल्या, मला त्यांनी पुस्तक वगैरे पण दाखवलं. म्हटल्या, "हे पुस्तक आहे आईंचं." भजनाचं पुस्तक होतं म्हटल्या त्या. त्यांच्याकडं होतं. तर त्यांनी मला दिलं म्हणल्या त्या. अगदी म्हणजे त्यांनी विचार नाही केला, की आता मला पण भजनाला वगैरे लागेल, काही नाही. त्यांनी मला दिलं पुस्तक आणि पण व्यवस्थित ठेवा हे पुस्तकं, असं त्यांनी सांगितलं. आणि खूप म्हणजे त्यांना खूप ह्यानं म्हणजे आपण म्हणतो ना, मी करते तर तू पण केलं पाहिजेस, असं त्यांना खूप उत्सुकता वाटली. आणि त्यांनी खूप छान-छान बऱ्याच भजनांच्या चाली सांगितल्या. काही लक्षात राहिल्या, काही लक्षात राहिल्या नाहीत. पण आपण एखादा धडा वाचतोय ना म्हणतात, तशा पद्धतीने मी धडा वाचल्यासारखं ते भजनं वाचत होते म्हणल्या. आणि जरासा मुलगा मोठा झाल्यावर मग मी कोल्हापूरला मंदिरात मी आईंच्या इथं चालले म्हणतात. आणि थोडे दिवस मंदिरात गेलो. त्याच्यानंतर मग आम्हाला इकडं यावं लागलं म्हणल्या सर्व्हिस निमित्तानं. थोडे आम्ही 1 वर्ष, 1.5 वर्ष त्याच्यानंतर होतो म्हणल्या. पण असं काही नव्हतं, की म्हणजे खूप काहीतरी संकट आलेलं होतं आणि काय ह्यातनं बाहेर काढण्यासाठी गुरूंचे पाय धरले, असं काही नव्हतं म्हणल्या. अशा पद्धतीनं मी आईंच्या मार्गामध्ये आलेले होते. ज्यावेळेला मी आईंच्या मार्गात आले आणि आम्ही इकडं शिफ्ट झालो म्हणला सर्व्हिस निमित्तानं. त्यावेळेला इकडं आल्यानंतर म्हणला खूप प्रॉब्लेम फेस करावे लागले. का तर बाळ लहान होतं आणि आम्ही दोघंही जॉब करणारे. बरं सासूबाई दरवेळेला येऊ शकत नव्हत्या किंवा माझी पण आई येऊ शकत नव्हती. तर मग मला जॉब सोडावा लागला म्हणलं. मला जॉब सोडावा लागला. त्याच्यानंतर म्हणजे ह्या इथं आल्यानंतर बाळ सारखं आजारी पडायला लागलं म्हणलं. आणि काय माहिती नाही म्हणल्या, हवामान वगैरे ह्या सगळ्या गोष्टी किंवा मला पण तितकंसं जास्त कळत नव्हतं. त्यामुळं मला तितकी व्यवस्थित त्याची काळजी घेता येत नसेल. काही असेल ते असेल म्हटला. पण खूप जास्त सारखा तो आजारी पडायला लागला. आणि मग म्हणजे मी तोपर्यंत व्यवस्थित मला आई कळायला लागल्या होत्या, हे झालं होतं. तर मी आईंना प्रार्थना करायला लागले, "आई आणि असं होऊ देऊ नका. त्याची तब्येत वगैरे व्यवस्थित राहू द्या. त्याला काही होऊ देऊ नका वगैरे असं मी आईंची प्रार्थना करायला लागले. पण तुम्हाला सांगू म्हणल्या सलग जवळ-जवळ 3 वर्ष तरी म्हणल्या माझा मुलगा सतत आजारी असायचा, सतत. आणि त्याच्यामुळं मग आमचं म्हणजे घरातलं वातावरण ते खूप खराब व्हायला लागलं म्हणला. आणि मला पण चिडचिड व्हायला लागली. मग माझी चिडचिड झाली, की मिस्टरांची चिडचिड आणि मग त्याच्यामुळं घरात वातावरण पण बिघडायला लागलं. आणि मी विचार करायची, की अरे मी तर उपासना करते, असं का होतंय? म्हणजे का असं घडायला लागलंय? काय चुकतंय का आपलं? ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात यायला लागल्या म्हणल्या. आणि त्याच्यानंतर माझ्या एकदम लक्षात आलं म्हटलं ह्या गोष्टी खूप आपण म्हणतोय गुरु एक-एक वेळेला असं एकदम जागं करतात नंतर मग हे होतंय म्हणतात.
माझ्या डोक्यात नव्हतं म्हणतात, की मी ज्यावेळेला आम्ही कोल्हापूरमध्ये होतो म्हणतात, त्यावेळेला मी आईंना बोललेले होते म्हणतात, की तिकडं हे पुण्यामध्ये एकदम चांगल्या रीतीनं हे होऊ दे, जॉब चांगला मिळू दे माझ्या मिस्टरांना आणि घर आम्हाला चांगलं मिळू दे, तिथं राहायला वगैरे जॉब चांगला मिळू दे. मी गोकुळाष्टमीचं जे हे असतं, तर गोकुळाष्टमीच्या वेळेला माझ्या ऐपतीप्रमाणे म्हणजे मुलांना म्हणजे खाणं-पिणं आणि काहीतरी माझ्या ह्याच्यानुसार दान करेन, असं मी बोललेले होते म्हणतात. ते मला आठवलंच नव्हतं म्हणतात. 3 वर्ष मला ती गोष्टच लक्षातच नव्हती म्हणतात. म्हणजे मला काही आयडियाच नाही आहे, की मी असं काही बोलले असं सुद्धा माझ्या काही डोक्यात राहिलेलं नव्हतं म्हणतात. आणि काहीच आयडिया नाही, की कशामुळे हे व्हायला लागले. तर एकदम असं एकदा दुपारचं असंच मी बसलेले होते म्हणतात आणि तो खेळत होता तिथं जमिनीवर आणि एकदम तो पडला आणि पडल्यावर खेळता-खेळताना मी तशीच बसलेले होते त्याच्याकडे बघत. पण कशी मला तिथल्या तिथं डुलकी लागली, मला लक्षात आलं नाही म्हणतात. आणि तो पडल्यानंतर मी एकदम दचकून जागी झाले आणि दचकून जागी झाले आणि त्याचं खेळणं ना एकदम असं खाली गेलेलं होतं. तर ते खाली गेल्यानंतर ना एक कागद त्याच्यासोबत म्हणजे आपण म्हणतो ना सोफा, बेड काहीतरी असेल त्याच्या खाली गेलेलं होतं. तर तिथनं ते काढताना एक एक कागद आलेला होता. त्याच्यासोबत तो त्या खेळण्यासोबत एक कागद बाहेर आला म्हटलं आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की केलेल्या गोष्टी हे करायच्या असणाऱ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. असं आपण बरेच जण लिहितोय ते माहीत आहे, की करायच्या असणाऱ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर मीच लिहिलेलं होतं ते. म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा विसरल्या जातात, तर ते मी ते तसं कागदावर ते लिहून ठेवलेलं होतं म्हणतात. म्हणजे त्यांनी काहीतरी वेगळं सांगितलं. मी असं ते शब्द काहीतरी वेगळे होते असं मला वाटायला लागलंय. पण मी त्या अनुभवामध्ये नीट ऐकलं नाही. पण ते तसंच तेच मीनिंग होतं, की जे करायचं आहे ते लक्षात ठेवायचं. असं ते शब्द फक्त वेगळे होते त्यांचे. माझे शब्द वेगळे आहेत, सॉरी. तर ते तसं लिहिलेलं आठवल्यानंतर मग माझ्या एकदम लक्षात आलं म्हटलं काय कोणास ठाऊक अचानकच लक्षात आलं माझ्या की आपण असं पण हे केलेलं होतं की इकडंच जॉब चांगला लागल्यानंतर, घर चांगलं मिळाल्यानंतर आपण गोकुळ अष्टमीला हे करेन, असं हे होतं. म्हणून त्यांनी सांगितलं की गुरुपुष्यामृतच्या दिवशी त्यांनी हा अनुभव शेअर केला. सॉरी करा असं त्यांनी सांगितलेलं होतं. का तर आता श्रावण सुरू होतोय म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं आणि गोकुळाष्टमी श्रावणात येते. म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं की ह्या गुरुपुष्यामृतपर्यंत हा अनुभव शेअर करा. तर मग मला ते आठवलं म्हणतात आणि मला उगीच आई असं करत नाहीत. पण मला असं वाटलं की माझा मुलगा त्याच्यामुळे सारखं वारंवार आजारी पडतोय का वगैरे आणि मी झटकन उठले म्हणल्या, बाळाला घेतलं आणि आईच्या समोर जाऊन दोघाही आम्ही बसलो म्हणला, म्हणजे बाळ आणि मी. आणि मी आईंना बोलले, "आई मी असं बोललेले होते, पण मी साफ विसरून गेले, मला माफ करा आणि ह्या गोकुळाष्टमीला मी माझ्या ऐपतीप्रमाणे हे करेन. तुमची फक्त साथ असू द्या आणि माझ्याकडनं आणखी काही पाप झालेलं असलं तरी पण मला माफ करा आणि मला आठवू द्या आणि त्याचं पण प्रायश्चित्त माझ्याकडनं करून घ्या." आपण ज्यावेळेला इतकं शरणागतीनं हे करतोय ना, तर त्यावेळेला गुरु आपल्या सोबत असतात म्हणतात त्या. तुम्हाला सांगू म्हणतात इतका मोठा अनुभव की ज्या दिवशी मी बोलले, त्याच्यानंतर श्रावण सुरू होणार होता आणि श्रावण सुरू होणार होता आणि मी बोललेले होते. पूर्ण श्रावण मी ऑब्झर्व्ह करत होते. माझा मुलगा एकदाही आजारी पडला नाही म्हटला. एकदाही आजारी पडला नाही आणि त्याच्यानंतर म्हटला मी गोकुळाष्टमी दिवशी तुम्हाला सांगू म्हटला जवळ-जवळ 21 मुलं हे केली आणि 21 मुलांना जेवण आणि प्रत्येक मुलांना शर्ट असं मी हे केलं म्हणला. पुढच्या गोकुळाष्टमीपर्यंत तुम्हाला सांगू म्हणला, एकदाही माझा मुलगा आजारी पडला नाही. इतका मोठा अनुभव मला आईनी दिला म्हणला. मला असं हे झालं, की म्हणजे काय गुरूंचं वर्णन करावं तेवढं कमी आहे म्हणला.
का तर 3 वर्ष सलग माझा मुलगा आजारी पडत होता म्हटलं. 3 वर्ष आणि इतकं घरात वातावरण दूषित होत होतं त्याच्यामुळं. पूर्ण पुढच्या गोकुळाष्टमीपर्यंत मी लक्ष देऊन होते म्हटलं. एकदा म्हणजे एकदा सुद्धा त्याला दवाखान्यात न्यावं लागलं नाही का आजारी पडला नाही तो. मग आपण ज्याला गुरूंना एखादी गोष्ट बोलतोय, गुरूंना काही नको असतंय आपल्याकडून. गुरूंना का तर त्यांनीच दिलेलं सगळं असतंय. आपण काय देणार आहे त्यांना? आपल्याकडे काय आहे? सगळं त्यांनीच दिलेलं असतंय. तर काही नको असतंय. पण आपण आपल्या भावनेनुसार एखादी गोष्ट ज्यावेळेला गुरूंपुढं बोलतोय, तर त्यावेळेला ती गोष्ट आपल्याकडून केली गेली पाहिजे. समजा जरी आपल्याकडनं झाली नाही, तर गुरु नाहीत ते हे करत, पण आपले कर्मच आपल्याला हे करतात आणि ते असं आठवून देतात. आणि ते आठवण्याची सुद्धा मला म्हणजे त्या कागदाच्या चिठ्ठीवरनं मला एकदम ते कसं काय आठवलं वगैरे ह्या खूप गोष्टी मला खूप आणि तुम्हाला सांगू त्या वेळेपासून आज तागायत माझा तो नेम आहे म्हणतात. गोकुळ अष्टमीला माझ्या ऐपतीप्रमाणे मी मुलं बोलवते, त्यांना खायला माझ्या ऐपतीप्रमाणे त्यांना कपडा वगैरे मी हे करते म्हणतात. तर ही गोष्ट आज तागायत माझ्याकडून चालू आहे. त्याच्या कृपेनं नंतर मुलगी झाली, तीही निरोगी झाली म्हणतात. खूप खूप चांगलं आईनी म्हणजे तो अनुभव दिला. खूप सुंदर तो अनुभव होता म्हणतात. त्याच्यानंतर पण एकदा असाच अनुभव आला म्हणतात. ज्यावेळेला माझ्या मुलीच्या वेळेला ज्यावेळेला मी म्हणजे 3-4 महिने झालेले होते म्हणतात आणि सॉरी 3-4 महिने झालेले होते म्हणतात आणि त्या 3-4 महिन्यामध्ये म्हणजे माहेरकडनं पण बोलावणं यायला लागलं. वडील खूप आजारी होते आणि म्हणजे प्रवास मला करणं जमणार नव्हतं. ती का तर 3रा-4था महिना होता. प्रवास करणं जमणार नव्हतं. तर वडील तर खूप आजारी होते. खूप म्हणजे मला सगळेजण असं म्हणायला लागले होते, "काहीतरी होईल बाबांना, तर तू भेटून ये त्यांना, जाऊन भेटून ये. असं करू नको." आणि मी कुणाला सांगितलं नव्हतं, की मी प्रेग्नंट आहे. का तर आम्ही ठरवलेलं होतं, की 5-6 महिने झाल्यानंतर सांगायचं. तर मी माझ्या मिस्टरांनी कुणाला सांगितलेलं नव्हतं. तर सगळेजण माझ्यावर असं राग-राग करायला लागले, की एवढं वडील आजारी आहेत, तरीही बघायला जायला तयार नाहीये. माझ्या सासूबाई पण म्हणल्या, "अगं काय आम्हाला पण लोकं नावं ठेवतील. जाऊन यायचं ना, एवढं बाबा आजारी आहेत तर." आणि तुम्हाला सांगू वडिलांची कंडिशन अशी होती, की काहीही होईल. म्हणजे कधीही काहीही होईल माझ्या वडिलांना. असं कंडिशन होती म्हणतात. आणि मला समजेना, की मी जावं का नाही जावं? का तर मुलगा पण खूप जास्त मोठा नव्हता त्यावेळेला म्हणतात. आणि मग मी विचार करायला लागले, की काही नाही आता जाऊयाच. असं मी विचार केला, काहीतरी असू दे, जाऊया. का तर प्रवास मला जमणारा नव्हता, मला त्रास होत होता म्हणल्या आणि मला लवकर कुणाला सांगायचं नव्हतं ती गोष्ट. बरं मी तिथे गेले तर ती गोष्ट कळणार हे उघड होतं म्हणल्या. मग त्यामुळं मी टाळत होते. मी त्या दिवशी 2 दिवसानं जायचं ठरलं. आईला वगैरे सगळ्यांना सांगितलं, की हां, मी येते उद्या परवा म्हणून असं सांगितलं. आणि मी आईंना प्रार्थना केली. म्हटलं, "आई माझी खरंच जायची इच्छा पण नाहीये आणि बाबांना काही झालं तर सगळेजण मला हे करतील, की आली सुद्धा नाही बघायला आणि तुम्हीच काहीतरी चमत्कार घडवा आणि त्यांना बरं वाटू द्या. माझ्या बाबांनी माझ्या बाळाचं तोंड वगैरे बघावं, माझी इच्छा आहे खूप." असं मी बोलले म्हणतात. आणि तुम्हाला सांगू म्हणतात सगळेजण म्हणत होते त्यांची शाश्वती नाहीये. बाबांची माझ्या शाश्वती नाहीये. सगळे सगळे म्हणजे सगळेजण म्हणत होते म्हणल्या. आणि तुम्हाला सांगू म्हणल्या का तर म्हणजे त्यांनी ड्रिंक करायचे म्हणल्या. त्याच्यामुळं त्यांचं खूपच सगळं लिव्हर वगैरे सगळंच हे झालेलं होतं. खरं असं नव्हतं म्हणल्या की बाबांनी कधी त्रास दिला कोणाला ड्रिंक करत होते म्हणून, असं कधी नव्हतं. पण ते तसं होतं. तर मग म्हणला अ, असं वाटायला लागलं की बाबा जाऊन यायलाच पाहिजे. दुसऱ्या दिवशी मी सगळी पॅकिंग वगैरे सगळी केली म्हणल्या. आता उद्या सकाळी निघायचं आहे म्हणून. तुम्हाला सांगू आणि परत माझ्या मनात काय आलं की नको जायलाच नको असं. आणि मी परत आणि आईला फोन वगैरे करून सांगितलं
की अगं माझी तब्येतच बरी वाटेना झाल्या, खूप मला कसं तरी वाटायला आणि खरंच मला म्हणजे त्रास होत होता म्हणला. तर मी आणि एक 2-3 दिवसानं निघते आणि तुम्हाला सांगू 2-3 दिवसानं तिकडूनच फोन आला आणि फोन आला मला असं वाटलं की काही बाबांना वगैरे तर असू देत ये तू आता जरा बरं वाटायला लागलंय. मला आश्चर्य वाटलं म्हणला की म्हणजे 2-3 आता इतके दिवस मला कॉल करतायत आणि बरं वाटायला लागलंय. असा फोन येईल अशी अपेक्षाच नव्हती म्हणला. पण हे होऊ शकतंय म्हणला. हे सगळं आईंच्या कृपेवर ह्या गोष्टी होऊ शकतात. फक्त आपली गुरूंच्या प्रती जी निष्ठा आहे आणि मी तुम्हाला सांगू मी काय करत होते. मी सायन्सस्मरण एक करत होते आणि प्रातस्मरण एक करत होते म्हणल्या. नामस्मरण फक्त माझं जे पण हे करताना, स्वयंपाक वगैरे करताना जे असेल तेच नामस्मरण माझं स्वयंपाक करताना, काही काम करताना जेवढं होईल तेवढं. मग ते भजनाच्या आधी 5 मिनिटं नामस्मरण अ, सकाळी संध्याकाळी जे भजन असते सायन्सस्मरण, प्रातस्मरण त्याच्या आधी 5-5 मिनिटं नामस्मरण आणि काम करताना असं स्पेशली काही मी टाईम देऊन नामस्मरण आजही केलेलं नाही आहे म्हणतात. तर ते भजनाच्याच ह्याच्यावरती आईंनी मला प्रत्येक गोष्टीतून तारून नेलेलं आहे म्हणतात. आणि तुम्हाला सांगू म्हणतात तसा कॉल आल्यानंतर मी तुम्हाला सांगू अक्षरशः रडले आईंपुढं की तुम्हालाच माझी काळजी आहे आणि हे जर असं झालं नसतं तर मला जावंच लागलं असतं. मला खूप खूप टेन्शन आलेलं होतं म्हणलं जायचं म्हणल्यावर आणि अ, त्याच्यानंतर बाबांची प्रकृती आपोआप सुधारत गेली. म्हणजे त्यांना चांगल्या ट्रीटमेंटची गरज होती ती दिली गेली म्हणतात आणि सुधारत गेली. माझी मुलगी झाली म्हणतात आणि मुलगी माझी बरोबर 4 महिन्याची झाली आणि मग माझे बाबा एक्सपायर झाले. माझी जी इच्छा होती की आई-वडिलांनी माझ्या मुलाला सुद्धा बघावं तर ते सुद्धा आईनी म्हणजे इच्छा पूर्ण केली म्हणतात. अशा प्रकारे बरेच अनुभव आयुष्यात आले म्हणतात की ज्या अनुभवांमधून आईंनी प्रत्येक वेळेला मला दाखवलेलं आहे की मी आहे. अ, असं मलाच नाही प्रत्येक भक्तालाच दाखवतात की मी आहे, तू नको काळजी करू. तरी पण आपल्याला सवय असते की हे कसं होणार, मग ते कसं होणार, मग ह्याच्यानंतर काय होईल, हे असं झालं तर काय होईल. पण प्रत्येक वेळेला ती गोष्ट घडून झाली ती गोष्ट घडून गेली की मग लक्षात येते अरे आपण काय इतके दिवस व्यर्थ घालवले, वाया घालवले काळजी करण्यामध्ये. आईनी तर ही गोष्ट ह्या गोष्टीचा आधीच निर्णय हे केलेला होता. हे असं होणार हे व्यवस्थित त्यातनं आपण म्हणजे आपल्याला मेंटली त्यांनी व्यवस्थित बाहेर काढणार आहेत. ही गोष्ट ठरलेली असते. का तर आपण जर पाय धरलेत तर त्यांना सगळी आपली काळजी असते. पण आपण विनाकारण काळजी करत राहतोय. तर असे छान-छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.